नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका शिमग्याच्या व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, हा कोकणी माणूस ज्या दिवसाची आनंदाने वाट पाहत असतो तो आनंदाचा दिवस म्हणजे आपल्या गावदेवीची पालखी। आपली गावदेवी ही आपल्या पालखीत बसून आपल्या घरी येणे यापेक्षा मोठा दिवस, मोठा क्षण तो काय असणार आहे। तर तो दिवस आज आहे। आमच्या गावदेवीची पालखी आमच्या वाडीतली जी घरं आहेत त्या सर्व घरोघरी फिरते, तर ती आज आमच्या घरी सुद्धा येणार आहे। तर चला मंडळी, थोड्या टायमात आहे ना पालखी आता बाजूला जी घरं आहेत सर्व त्या घरोघरी फिरते, तर ढोलांचा आवाज पण येतोय आपल्याला। तर थोड्या टायमात आहे ना आपल्या घरी पालखी येणार आहे। तर हे पालखीचं आगमन कसं असणार आहे, कशी पूजा केली जाते पालखीची, ते आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहे आणि काय काय तयारी केले ते सुद्धा या व्हिडिओतून दाखवायचा प्रयत्न करणार आहे। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, वाडीत पालखी आली ना की हे बघा, हे लहान मुलांचे आहे ना ढोल वाजवायला खूप गर्दी असते। आणि हे बघा, ढोल घेतला नाही आणि ढोल घेतलं, हा बघा आमचा नानू आहे, नानून ढोल घेतला नाही आणि रोहननी पण ढोल घेतला आहे। आणि आर्यन, हा बघा आर्यन खास ढोल वाजवायला मुंबईमधून आलाय। आणि इकडं पियुष आहे, हा बघा ढोल वाजवतोय। आणि हा बघा वाचा आपला, हो नाव काय तुझं? नाव आहे संस्कार। पण हे बघा रे, कोण कोण ढोल आहेत? ढोल वाजवत, ढोल वाजवता येतो ना तुम्हाला? येतो? हा बघा, हा बघा, हा मुंबईवरून येऊन 2 दिवस झालेत, पण ह्याला ना या सगळ्यांनी ट्रेन केला ढोल वाजवायला। आता बघूया थोड्या टायमात त्यांना हे ढोल वाजवणार आहे, हे तुम्हाला दाखवते कसे ढोल वाजवते। तर मंडळी, आता थोड्या वेळातच आपल्या गावदेवीची पालखी आपल्या घरी येणार आहे। आणि पालखी घरी येणार आहे म्हणूनच कशी तयारी केली ते तुम्हाला दाखवतो। तर या बघा, इकडे ना अशी रांगोळी काढले इकडून, हे बघा सुंदर रांगोळ्या काढल्यात। आणि हे बघा पाहुणे आले आमच्याकडे, देवी आमच्याकडे पाहुणे आले, मामाकडे आले। आणि हे बघा इकडून रांगोळी काढले। आणि इकडे आहे ना बसायला जे खेळ मंडळी असतात पालखीसोबत, गावकरी मंडळी, त्यांच्यासाठी बसायला इकडे घातले। आणि आतमध्ये आहे ना ज्या ठिकाणी पालखी बसणार आहे त्या ठिकाणी सुद्धा हे बघा, पालखी ज्या ठिकाणी बसवली जाते त्या ठिकाणी असा रांगोळीचा कणा काढतात आणि बसण्यासाठी हे बघा बसकार घालतात। आपल्या गावदेवीची पालखी बसणार आहे आणि इकडे आरती आणि समई ठेवले, हे बघा। चला आता थोड्या टायमातच आपली पालखी आपल्या घरी येणार आहे। आणि हे बघा आदिती पण बसले, आदिती बसले। आणि इकडे पिंकीताई पण आहे आणि आमचा बाबू पण आहे, हो का वेदांत, वेदांत पप्पा, हा बघा वेदांत, काय रे काय करतोयस? पप्पा येणार आहे ना आपल्या घरी, हा बघा वेदांत पण नवीन कपडे घालून बसलाय। तर चला, तर मंडळी हे बघा आताच आपल्या पालखीचं आपल्या घरी आगमन होणार आहे। हे बघा
हे बघा, लहान मुलं असतात ना त्यांच्या नावाने देवीला शेरणी बोलली जाते आणि या दीपक आहे ना आज शेरणीचा नारळ फोडतोय. हा बघा, हा बघा कसा फोडतोय बघा. नारळ फोडायची पण टेक्निक असते हे बघा. आणि आता नारळमधून खोबरं कसं काढणार आहे ते बघूया आपण. हे बघा ती बघ खोबरं कसं काढतोय बघा. मंडळी आता सगळी घरं घेऊन झालेत आणि आता जे खेळे मंडळी असतात त्यांना प्रत्येकाच्या घरी खेळा जेवणासाठी वाटला जातो. ते बघा सगळे गावकरी मंडळी आहेत, त्यांना ना वाडीतील जेवढी घरं आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाकडे एक खेळा जेवण्यासाठी पाठवलं जातं. हे बघा खेळा वाटण्याचं काम चालू आहे आणि हे बघा हे सगळे खेळे मंडळी आता जेवायला चालले. हे बघा शिमगोत्सवात या खेळांना मोठा मान असतो, कारण प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की हा देवासोबत आलेला खेळा आपल्या घरी यावा आणि पोटभर जेवून जावा, ही प्रत्येकाची भावना असते. तर मंडळी हे बघा सगळ्यांकडे आज खेळ वाटतात आणि खेळ जेवून आल्यानंतर ही पालखी घेऊन आपण आपल्या मंदिरात जाणार आहोत. हे बघा तर मंडळी चला आता वाडीतील सगळ्यांची घरं घेऊन झाले, पालखी सर्वांच्या घरी फिरवले. आता आपल्याला पालखी घेऊन जायचं आहे मंदिरात. चला आता इथून सगळेजण ढोल वाजवत पालखी घेऊन मंदिरात निघायचं आहे.